मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला हनीमून स्पेशल कपलसाठी जी स्पर्धा असते ती सुरू होणार असते. प्रिया त्या हॉलमध्ये येते आणि त्या वेटरला बोलते की आपली सर्व तयारी झाली आहे ना. तो वेटर बोलतो की हो झाली आहे. आणि मग प्रिया त्याच्याशी बोलत असतानाच हॉटेलचा मालक येतो. प्रियाला वाटतं की हॉटेलच्या मालकाने या दोघांचं बोलणं ऐकलेलं नसावं, म्हणजे बरं झालं. हॉटेलचा मालक त्याला विचारतो की तुला स्पेशल गेस्ट अर्जुन सुभेदार यांच्या रूमची सर्व्हिस द्यायला सांगितलं होतं ना. तो वेटर बोलतो की हो, मी त्यांना डिनर नेऊन दिलं आहे आणि या प्रोग्रॅमसाठी इन्व्हिटेशनसुद्धा केलं आहे. आता मग मालक निघून जातात. इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेजण त्या प्रोग्रॅमसाठी येतच असतात. सायली बोलत असते की हा प्रोग्रॅम अटेंड करायची काही गरज आहे का. अर्जुन बोलतो की हो, काकांनी आपल्याला स्पेशल इन्व्हिटेशन दिलं आहे. आपण जर गेलो नाही ना तर ते डायरेक्ट डॅडला फोन करतील. तुम्हाला हे चालणार आहे का. आता मग सायली बोलते की नको, चला आता. आणि मग अर्जुनला इतक्यात एक आयडिया सुचते. सायलीला वाटतं की अर्जुनला तो कार्यक्रम टाळण्यासाठी काहीतरी आयडिया सुचली आहे. पण अर्जुन मात्र सायलीला घेऊन फोटो काढणार असतो आणि घरी कल्पनाला फोटो पाठवणार असतो, जेणेकरून तिला वाटावं की अर्जुन आणि सायली दोघेजण हनीमून एन्जॉय करत आहेत. आता मग दोघे पण फोटो काढून आतमध्ये जातात. आता मग सायली आणि अर्जुन आतमध्ये आल्यावर प्रिया त्या वेटरला सायली आणि अर्जुनला स्पेशल गेस्ट जाहीर करायला सांगते. तो पण लगेच तसं त्याच्या मालकाला सुचवतो. मालकाला पण फार छान वाटतं आणि मग तो अर्जुनला आणि सायलीला स्टेजवर बोलवतो. अर्जुन आणि सायलीला तो मालक आजच्याच कार्यक्रमाचे स्पेशल गेस्ट जाहीर करून त्यांचे स्वागत करतो. आता मग स्पर्धा सुरू होणार असते. त्यापूर्वी सर्व स्पर्धकांसाठी फॉर्म भरून घेतले जातात. त्या फॉर्ममध्ये सर्वांची माहिती असते आणि प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडी वगैरे लिहायच्या असतात. या गेममध्ये प्रत्येक कपलला प्रश्न विचारले जाणार असतात. जर उत्तर बरोबर दिलं तर ते कपल जिंकणार असतं आणि उत्तर चुकीचं निघाल्यावर मात्र उशीचा मार खावा लागणार असतो. कपल एकमेकांना किती ओळखतंय यावर ही स्पर्धा आधारलेली असते. आता मग सर्वांचे फॉर्म कलेक्ट करून घेतले जातात आणि मग स्पर्धेला सुरुवात होते. पहिल्यांदा 1-2 स्पर्धक ती गेम खेळतात आणि मग नंतर अर्जुन आणि सायलीला स्टेजवरती बोलवलं जातं. अर्जुन आणि सायलीला प्रश्न विचारले जाणार असतात. ती मुलगी पहिले सायलीला प्रश्न विचारते की अर्जुन सुभेदार जर रागावले असतील किंवा फारच तणावात असतील तर त्यांचा तुम्ही ताण कसा दूर कराल. सायली बोलते की त्यांना कडक कॉफी करून दिली ना तर मग त्यांचा मूड लगेच चेंज होतो. सायलीचं उत्तर बरोबर असतं. हॉटेलचा मालक बोलतो की आमच्या सुनबाईने तर पहिल्याच बॉलला सिक्सर मारला. आता मग अर्जुनला प्रश्न विचारण्यात येतो की मिस सायली सुभेदार यांना कोणत्या गोष्टीचा राग येतो. अर्जुन बोलतो की एखाद्या माणसाला जर वारंवार विनाकारण त्रास दिला ना तर मग असा त्रास देणं त्यांना अजिबात आवडत नाही. अर्जुनचंही उत्तर बरोबर निघतं. सायलीला आता दुसरा प्रश्न विचारण्यात येतो. अर्जुन सुभेदार यांना नेमकं सर्वात जास्त काय आवडतं. सायली बोलते की त्यांना त्यांचं काम फार आवडतं. त्यांना कोणावरही अन्याय झालेला आवडत नाही. त्यामुळे त्यांनी वकिलीचं काम निवडलं आहे आणि त्यांचं त्यांच्या कामावर सर्वात जास्त प्रेम आहे. सायलीचं हे उत्तर ऐकून सर्वजण टाळ्या वाजवतात. प्रिया त्या वेटरला बोलते की अरे, मी दिलेले प्रश्न का विचारत नाहीये ही. वेटर बोलतो की थोडा वेळ थांबा, नंतर विचारेल. आता मग अर्जुनला एक प्रश्न विचारण्यात येतो की सायली यांना सर्वात जास्त काय आवडतं. अर्जुन थोडा वेळ विचार करतो आणि बोलतो की रिलेशनशिप. सायलीला नाती जपायला फार आवडतात. आता मग अर्जुनने हे उत्तर दिल्यावर सायली पण त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागते. हॉटेलचा मालक बोलतो या दोघांनी किती छान प्रकारे उत्तरे दिली आहेत. हे दोघेजण एकमेकांना किती चांगले ओळखतात आणि खरे कपल असेच असावेत. सायलीला वाटत असतं की अर्जुनला काही उत्तरे येणार नाहीत, पण अर्जुनच्या उत्तराने ती फारच आश्चर्यचकित झालेली असते. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.